रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधला अभंग क्रमांक 114 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या भक्तीचे सामर्थ्य आणि भगवंत आपल्या भक्तीची कशी काळजी घेतो हे सांगितले आहे. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने आणि निष्ठेने भगवान विष्णूचे अनुसरण करतो तो संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळते आणि तो अमर तत्वाचा अनुभव घेतो. तर चला अभंग पाहूया. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळ तैसा लळा पाळावा, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली या. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. जो मनुष्य भगवंताच्या मार्गाचे अनुसरण करतो त्याच्या जीवनात मोठा बदल घडतो. येथे अनुसरे म्हणजे फक्त बाहेरून देवाचे नाव घेणे असे नाही, तर मन, विचार आणि आचरणाने भगवंताशी जोडले जाणे याला अनुसरे असे म्हणतात. असा भक्त संसारात राहूनही संसाराच्या मोहात अडकत नाही. संसार म्हणजे केवळ घर, कुटुंब किंवा काम नाही, तर लोभ, अहंकार, इच्छा, चिंता आणि आसक्ती यांचे बंधन होय. भगवंताच्या भक्तीने मनुष्याच्या मनातही हे बंधन कमी होते, त्याला आत्मिक शांती मिळते. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की असा भक्त अमर झाला म्हणजे त्याला आत्म्याचे शाश्वत स्वरूप कळते. शरीर नश्वर असले तरी आत्मा कायम आहे हा अनुभव त्याला येतो. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. भगवान विष्णूचे खरे भक्त पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकत नाहीत असे संत सांगतात. गर्भवास म्हणजे पुन्हा जन्म घेण्याची अवस्था. संतांच्या मते ज्यांचे मन पूर्णपणे भगवंताच्या चरणी स्थिर झाले आहे त्याला मुक्ती प्राप्त होते. दास विष्णूचे म्हणजे स्वतःला भगवान विष्णूचा सेवक मानणारा भक्त. असा भक्त आपल्या जीवनात नम्रता ठेवतो, तो अहंकार सोडतो आणि सर्व काही भगवंताच्या इच्छेने घडते असे मानतो. भगवंताचे नामस्मरण, प्रेम आणि सेवा यामुळे मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की जन्म मृत्यूच्या भीतीतून मुक्ती मिळते. विसंबलेला माता बाळा तैसा लळा पाळावा. या ओळीत संतांनी आई आणि बाळाचे सुंदर उदाहरण दिले आहे. लहान बाळ आईवर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आई सुद्धा आपल्या बाळाची काळजी घेते. बाळ आईला विसरत नाही आणि आईही बाळाला कधी सोडत नाही. त्याच प्रकारे भक्ताने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवावा. जसा आईचा आपल्या बाळावर प्रेमळ लळा असतो तसा भगवंताचा भक्तावर प्रेम असतो. भक्ताने संकटाच्या वेळी घाबरून जाऊ नये. भगवंत आपली काळजी घेतो हा विश्वास मनात ठेवावा. ही ओळ भक्तीतील प्रेमाचे महत्त्व सांगते. देवाशी नाते हे केवळ मागण्याचे नसून तर प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे असावे. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली या. ज्या परमेश्वराची सत्ता तिन्ही लोकांवर आहे तोच आपल्या भक्तांचे रक्षण करतो. त्रिभुवन म्हणजे संपूर्ण विश्व. या विश्वाचा निर्मिकर्ता, पालनकर्ता आणि नियंता भगवान आहे. इतक्या मोठ्या विश्वासाचा सांभाळ करणारा परमेश्वर आपल्या एका भक्तीची सुद्धा काळजी घेतो हे संत सांगतात. भक्तीमध्ये भगवंताला मोठेपणाने नाही तर प्रेमाने अनुभवले जाते. भक्तीचा विश्वास इतका दृढ असतो की त्याला वाटते माझा आधार, माझा रक्षक भगवंत आहे. तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की खरी भक्ती मनुष्याला संसाराच्या बंधनातून मुक्त करते. जो भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचे जीवन शांत, आनंदी आणि पवित्र होते. देवाचे नाव, प्रेम, नम्रता आणि श्रद्धा यामुळे मनातील भीती दूर होते. जसा आई आपल्या बाळाचे रक्षण करते त्यापेक्षा अधिक प्रेमाने परमेश्वर आपल्या भक्तांची काळजी घेतो. या अभंगाचा असा संदेश आहे, भगवंतावर निष्ठा ठेवावी, अहंकार सोडावा आणि प्रेमाने भक्ती करावी. कारण जो भक्त देवाला शरण जातो त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो. रामकृष्ण हरी.